नमस्ते मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलोय दरवाजावर म्हणजेच दरवाजाच्या डोअरच्या एंट्रन्सला बॉर्डर रांगोळी रेडीमेड पद्धतीने कशी करावी हे आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम इथे मी कोणत्याही बॉर्डर रांगोळीची डिझाइन ड्रॉ करून घेतली आहे। त्यावर स्टेशनरीमध्ये अगदी सहजरित्या मिळणारी OHP शीट घेतली आहे। या OHP शीटला आपण आपल्या ड्रॉ केलेल्या डिझाइनवर सेलो टेपच्या सहाय्याने त्यावर स्टिक करून घेणार आहोत। उंबरठ्याच्या साइडची किंवा दरवाजाच्या साइडची OHP शीट आपल्याला मिळणार नाही आणि म्हणूनच मी माझ्या डिझाइनचे दोन भाग केले आहेत। अर्धी डिझाइन मी एका OHP शीटवर घेतली आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेची जी डिझाइन आहे ती दुसऱ्या OHP शीटवर घेतली आहे। अगदी यापूर्वीही दाखवल्या गेलेल्या व्हिडिओमध्येही जसं आपण शिकलो होतो किंवा पाहिलं होतं की जेवढ्या साईजमध्ये आपण फेविकॉल घेणार आहोत अगदीच तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ते मिक्स करायचं आहे, आपल्या OHP शीटवर आपल्या त्या डिझाइनच्या भागावर लावायचं आहे आणि त्याच भागावर ज्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कलर भरायचे आहेत ते कलर त्यावर ओतून किंवा टाकून घ्यायचे आहेत, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने। यामध्ये इथे मी ड्रॉ करून घेत नाहीये, कारण ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला त्याची ब्लॅक आउटलाईन मिळते जी मला आता नको आहे, कारण या रांगोळीमध्ये मी ब्लॅकच्या ऐवजी व्हाईट बॉर्डर करणार आहे। सगळे रांगोळी किंवा सगळे रंगसंगती वापरून झाल्यानंतर आपण त्याला हे असं हलकंसं प्रेसही करायचं आहे, कारण जिथे जिथे ग्लू लावला आहे तिथे तिथे आपली रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक झाली पाहिजे। तुम्ही इथे पाहू शकता की माझी ही अर्ध्या साईडची बॉर्डर रांगोळी अगदीच रांगोळी लावून तयार आहे। आता जसं आपण ह्यापूर्वीही व्हिडिओमध्ये पाहिलंय, आपल्याला काय करायचं आहे, ही रांगोळी झटकून घ्यायची आणि म्हणजेच टॅप करून घ्यायची आहे। आता जे सेलोटेप आपण खाली लावलेत ते आपण काढून घेऊ आणि ही जी रांगोळी किंवा ही जी बॉर्डर डिझाइन आपण रांगोळीने भरून घेतली आहे ती आपण हलक्या पद्धतीने टॅप करू। टॅप करून झाल्यानंतर आपली रांगोळी काहीशी अशी दिसेल। अगदीच मी त्याच्या विरुद्ध दिशेला असलेली रांगोळी ही इथे कंप्लीट करून घेतली आहे आणि ह्या दोन्ही रांगोळींना मी ॲक्रेलिक व्हाईट कलरने बॉर्डर करून घेतली आहे। त्यासोबतच साईडसाठी दोन वेगवेगळे फ्लावरचे कटआउट्सही मी रेडी करून घेतले आहेत। मित्रांनो, तुम्ही ही रांगोळी फक्त दरवाजासमोर ॲज अ बॉर्डर रांगोळी म्हणून नाही तर चौरंगासमोर, अगदीच पूजेच्या पाटाभोवती आणि अशा बऱ्याच ठिकाणी ही बॉर्डर रांगोळीचा वापर नक्कीच करू शकता। ट्रेडिशनल मेथड रांगोळी काढण्याची फारच उत्तम आहे, पण त्याहूनही चांगली मेथड आणि सुबक रीतीने आपल्या रांगोळीचं प्रदर्शन करण्याचे बरेच संधी जे आपल्या घरात असतात त्याचा वापर आपण नक्कीच करू शकतो आणि अशा प्रकारचे कलाकौशल्य दाखवून आपल्या प्रत्येक सणासुदीला आपण अजून चांगलं बनवू शकतो। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, रांगोळी बनवण्याची ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच भन्नाट आयडिया सकट नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा। धन्यवाद।